साईशा भंडारी योद्धा हे दोन संघ फायनल मध्ये दाखल झाले। दोन्ही संघांना या फायनल साठी शुभेच्छा। दोन संघ जे फायनल मध्ये दाखल झालेत ते आणि आमचे मान्यवर आणि चषक असा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघाचे कर्णधार सिद्धार्थ नेवरेकर आणि साई मांजरेकर यांच्या हस्ते हे दोन कर्णधार आणि टॉस करतील गणेशजी मांजरेकर। सिद्धार्थ नेवरेकर आणि जर का फायनलचा टॉस जिंकला तर सिद्धेश नेवरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। टॉस जिंकला तर नवीन दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करताना गणेशजी मांजरेकर यांच्या हस्ते टॉस उडवला गेला आहे। पाहूया आणि 100 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरला आहे। सिद्धार्थ नेवरेकर सिद्धेश नागवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल टॉस जिंकल्याबद्दल। आतापर्यंत जेवढे सामने झालेत सिद्धार्थ भंडारी शिलेदार संघाचे त्या सर्व सामन्यात सिद्धार्थ नेवरेकर यांनी टॉस जिंकला आहे। त्याबद्दल सिद्धेश्वर नरवणकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस। सिद्धार्थ नेवरेकर याला सिद्धेश नरवणकर यांच्याकडून 100 रुपये। माझ्या खिशात ठेवतोय, माझ्या खिशात ठेवून देतोय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो भंडारी शिलेदार संघाने
आणि साईशा भंडारी योद्धा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलंय. पाहूया या फेरीतील अंतिम विजेता कोणता संघ ठरेल. या स्पर्धेचा अंतिम सामना. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत सुलेश तोरणकर, गौरव बोरकर आणि सागर भाटकर. एकच आहे. हे नाना माझ्याजवळ नवीन आहेत पुढे. अरे कुठे ठेवले तो पण. पहिला चेंडूवर एक धाव. खातं ओपन केलंय साई मांजरेकरने. पुढला चेंडू सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धार्थ नेवरेकर यांनी जर का हॅट्रिक घेतली तर सिद्धेश नरवणकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 3 चेंडू तर झालेत. आता 3 चेंडूवर 3 विकेट घ्यावे लागतील. पुढला चेंडू आणि पहिला गडी बाद. हॅट्रिकची संधी अजूनही आहे. पहिले विकेट घेतले. पाहूया हॅट्रिक घेईल का. पवन भाटकर याला स्वस्तात माघारी पाठवलंय सिद्धेश नेवरेकर याने. पुढला चेंडू अंकित साठे हलक्या हाताने खेळला. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 1 बाद 5. 1 बाद 5 अशी धावसंख्या. दुसरं षटक घेऊन येतो स्वतः संघ मालक, स्वतः आधारस्तंभ या संघाचा साजेश. आणि पुढल्या वर्षी याच स्पर्धेचं दुसरं पर्व असेल. या पर्वासाठी पहिला संघ जाहीर झालाय तो साजेश भाटकर यांचा. आणि खराब क्षेत्ररक्षण साई मांजरेकर ठोकतोय फायनल मधील पहिला चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. पुढला चेंडू पुन्हा एकदा साजेश. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो साईसाठी. फुलटा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर साईला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. परंतु डायरेक्ट हिट न झाल्याने साईला जीवनदान मिळतं. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 2 अंकामध्ये 10. दुसरं षटक प्रगतीवर आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो साजेश स्वतः संघ मालक. आता स्ट्राईकला असेल तो एक अष्टपैलू खेळाडू अंकित पाटील. टॅप केलाय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निलेश सातनाक यांचं 40+ मधील हा खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा साजेश साईसाठी. सुंदर फटका. तितकं सुंदर. डायरेक्ट हिट आणि बाद. रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. साईने डाऊटफुल डिसिजन आहे त्यामुळे रिव्ह्यू घेतलाय.
पंचांची सुद्धा चोरटी नजर होती आणि पंचांनी बाद दिलाय. आणि साई मांजरेकर सुद्धा तंबूच्या आश्रयाला जातोय आणि या रनआउट साठी सिद्धार्थ नेवरेकर याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस सिद्धेश नरवणकर यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिद्धार्थ पुन्हा एकदा एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक प्रगतीवर असताना 12 धावा. चांगली गोलंदाजी, महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्यानंतर सर्व जबाबदारी अंकितला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या 12. 2 षटकानंतर 12 धावा. सुंदर गोलंदाजी आणि 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय तो सिद्धेश. स्ट्राईकला असेल तो अमृत. गोलंदाज सिद्धेश. नॉन स्ट्राईकला अंकित. या फायनल मधील पहिल्या डावातील शेवटचे 12 चेंडू पाहूया किती धाव गोळा करतात अमृत आणि अंकित. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. समाचार घेता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. 2 बाद 13. तिसरं षटक प्रगतीवर असताना पुढला चेंडू अमृत साठी. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. तिसरं षटक प्रगतीवर असताना आतापर्यंत आपण पाहिलं असेल की प्रत्येक सामन्यात 40+ धावा होत होत्या, परंतु सेमीफायनल आणि फायनल मध्ये आपण पाहिलं असेल कमी धावांचं लक्ष. आणि तिसरा फलंदाज सुद्धा बाद होतोय धावबादच्या स्वरूपात. एक धाव मिळते आणि फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 16. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण रुपेश चांदविलकर यांचं आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज आलाय तो वैष्णव. पुन्हा एकदा सुंदर धावाची संधी होऊ शकली असती जर का थ्रो चांगला केला असता तर. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आली ती 16 धावांवर. अंकितला जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावर, कारण का धावसंख्या कमी आहे, वाढवावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती 17. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतो 40+ मधील दिनेश तोडणकर. सतरा धावा झाल्यात साजेश खुश आपल्या संघावर, कारण का जे महत्वाचे गडी होते त्यांना बाद करण्यात यशस्वी ठरलेत. धावसंख्येला लगाम लावलाय. शेवटचं षटक.
एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. शेवटचे 5 चेंडू. 5 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतात पाहूया. पुढला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. शेवटचे 4 चेंडू. अंकित किती धावा ठोकणार पाहूया. आणि षटकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय तो अभंग. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवर किती धावा गोळा करतात पाहूया अभंग आणि त्याचा साथीदार. दिनेश अभंगसाठी टॅप केला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिद्धार्थ आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 21. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर एका चौकार ठोकला तर सामना रंगतदार होईल यात काही शंकाच नाही. पाहूया अभंग. दिनेशची गोलंदाजी आणि चौकार ठोकला अभंगनी. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. शेवटचा चेंडू या षटकातील. आपण पाहतो या स्पर्धेतील अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत. एक साईनी ठोकला, एक अभंगनी ठोकलाय. शेवटचा चेंडू आणि दांडी गोल. धावसंख्या 4 षटकानंतर 25. 26 धावांचं आव्हान ठेवलंय साईशा भंडारी योद्धा संघाने भंडारी शिलेदार संघासमोर. चोवीस चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. प्रत्येक षटकामध्ये सरासरी पाहायला गेलं तर 6.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील त्या भंडारी श्रीदास संघाला. या स्पर्धेतील अंतिम सामना रंगतोय तो साईशा भंडारी योद्धा विरुद्ध भंडारी शिलेदार. साईशा भंडारी योद्धा संघाने नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 25 धावा बनवल्या 24 चेंडूमध्ये. 26 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया फलंदाजीसाठी आलाय तो सिद्धार्थ आणि साजिश. पहिले षटक घेऊन येतो तो अंकित. पहिला चेंडू फायनल मधील दुसऱ्या डावातील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव. एका धावेने खातं ओपन केलंय सिद्धार्थने आपलं आणि आपल्या संघाचं. पहिला चेंडू अंकित सिद्धार्थसाठी. फुल टॉस चेंडू. समाचार घेतलाय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवर.
चेंडू अंकित दिशाहीन गोलंदाजी धावसंख्या वाढते धावसंख्या 6 पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केला एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 7 आत्ता मात्र स्ट्राईकला असेल तर साजेश या संघाचा संघ मालक चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय एक धाव मिळते एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 8 4 चेंडू 8 धावा झाल्यात पुढला चेंडू पुन्हा एकदा टॅप केला चेंडू एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 9 शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा षटक अंकित आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 26 धावांचा पाठलाग करताना भंडारी शिलेदार संघ सुंदर फटका तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय साई मांजरेकर यांच्याकडून एक धाव एका धावेने धावसंख्या 2 अंकामध्ये पोहोचते ती 10 पहिल्या षटकात 10 धावा झाल्यात दुसरं षटक घेऊन येईल मला वाटतं स्वतः कर्णधार साई कारण का 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे 18 चेंडू 16 धावा दुसरं षटक घेऊन आला साई जर का या सामन्यात आपला आव्हान कायम ठेवायचं असेल तर साईला या 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवावे लागेल कारण का हे 2 महत्वाचे खेळाडू आहेत आणि सिंगल डबल सोडण्यात यशस्वी ठरणारे हे फलंदाज आहेत पुढला चेंडू साई पहिला चेंडू आव्हान तर धावसंख्या 11 सुंदर फटका मिळतील तब्बल 4 धावा 4 धावांनी धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 15 अजूनही 11 धावांची गरज आहे ते भंडारी शिलेदार संघाला खरोखर सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते सिद्धार्थ नेवरेकर आणि साजेश भाटकर यांच्या माध्यमातून पुढला चेंडू फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा समाचार घेतलाय पुन्हा एकदा मिळतील 4 धावा 4 धावांची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 19 आता मात्र 7 धावांची गरज आहे साजेश आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय स्वतः संघ मालक साई पुन्हा एकदा 7 धावांची गरज आहे थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय चेंडू हलक्या हाताने खेळलाय निर्धाव चेंडूची सांगता होते 2 क्षेत्ररक्षक अनुभवी क्षेत्ररक्षक पुढे आणल्यामुळे थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय पुढला चेंडू पुन्हा एकदा टॅप केला चेंडू धावबादची संधी पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय थर्ड अंपायरची मदत घेतले स्वतः फलंदाज सांगतोय मी बाद आहे कारण का चेंडू पायाला लागल्यानंतर स्टंपला लागलाय तरी पण पंचांचा रिव्ह्यू आहे आउट दिलाय स्वतः साजेश याला म्हणतात खेळाडू वृत्ती स्वतः बाद होऊन बाहेर पडलाय 19 झालेत 7 धावांची गरज आहे 4 बॉल झालेत 2 बॉल बाकी आहेत वाईट चेंडू धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 20 अजूनही 6 धावांची गरज आहे
वाईट चेंडू. 5 धावांची गरज. फायनलचा सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 4 धावांची गरज आणि सामना जिंकलाय तो भंडारी शिलेदार या संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. भव्य दिव्य चषकावर नाव कोरलाय भंडारी शिलेदार संघाने. आणि मला वाटतं नवीन माणसांचं पायगुण खरोखर चांगला आहे. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या युनिक स्पोर्ट्स क्लब दांडा प्रीमियर लीग पर्व पहिले. विनंती करतोय